नमस्कार. 1970च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत एका दमदार अभिनेत्रीचे पदार्पण झाले. तो काळ तमाशा प्रधान चित्रपटांचा होता, त्यामुळे लावणी नृत्य हा मराठी चित्रपटांचा अविभाज्य भाग होता. या काळात दादा कोंडके यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आणि सोंगाड्यातून आपली नायिका म्हणून उषा चव्हाणला समोर आणले. दादा आणि उषा चव्हाण यांचे अनेक चित्रपट झाले, त्यामुळे दादा कोंडके म्हटले की त्यांच्या जोडीने उषा चव्हाणचे नाव यायचे. उषा चव्हाण ही दादांमुळे मोठी झाली असा समज झाला होता, पण दादांशिवायही उषा चव्हाणने स्वतःच्या जोरावर अनेक नामांकित चित्रपट दिलेले आहेत. दादा आणि उषा चव्हाण यांच्यात दरार निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेला चित्रपट म्हणजे सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी निर्माण केलेला नाव मोठं लक्षण खोटं हा चित्रपट. अरुण सरनाईक, धुमाळ असे दिग्गज असलेल्या या चित्रपटाची नायिका होती उषा चव्हाण. यात तिचा नायक होता बाळदुरी. जबरदस्त कथानक आणि हिट गीते यांनी हा चित्रपट तुफान चालला. यातील गाणी आजही सुपरहिट या गटात आहेत. विशेष म्हणजे या रावजी बसाभाऊजी कशी मी राखो तुमची, महरजी ही लावणी उषा चव्हाण यांच्यावर चित्रित झालेली आहे. मंगेशकरांची आणि चव्हाणांची अशा दोन उषांनी हे गाणं अजरामर केलेलं आहे. या गाण्यावरच 25 वर्षांनी सुरेखा पुणेकर यांचा 16,000 देखणी हा कार्यक्रम हिट झाला. शिवाय मी चालू शकते हे उषा चव्हाण यांनी या चित्रपटातून दाखवून दिले. त्याचा राग दादांनी काढला आणि तुमचं आमचं जमलं मध्ये अंजनाशी जमवलं आणि उषा चव्हाणशी जमलं नाही हे दाखवलं. दादांना सोडून उषा चव्हाणने दिलेला आणखी एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चोरावर मोर. हा पण सचिन प्रस्तुत शरद पिळगावकर यांचा चित्रपट होता. मुरलीधर कापडींचे त्याला दिग्दर्शन होते. यात उषा चव्हाणचा डबल रोल होता. जीपी सिप्पी रमेश सिप्पीच्या सीता और गीताशी मिळता जुळता हा चित्रपट ग्रामीण ढंगात तयार केला होता. यात अशोक सराफ आणि रवींद्र महाजनी हे दोन नायक उषा चव्हाण बरोबर होते. पण नायिका प्रधान असलेल्या या चित्रपटात उषा चव्हाणने धमाल उडवून देत आपणही हिंदीतील हेमा मालिनीपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले होते. उषा चव्हाण दादांशिवाय सुपरहिट चित्रपट देऊ शकते हे तिने पुन्हा इथे दाखवून दिले होते. उषा चव्हाणचा आणखी एक डबल रोल असलेला चित्रपट म्हणजे सुनबाई ओटी भरून जा. राम कर्वे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मादा देवकाते यांचे होते. रहस्यमय कोर्टरूम ड्रामा असलेल्या या चित्रपटात उषा चव्हाणने आपल्या अभिनयाची खूप व्हरायटी दाखवली होती. 9 साडी, 5 वारी साडी, बेल बॉटम ते सिगारेट ओढेपर्यंत अनेक प्रकार या चित्रपटात उषा चव्हाणने करून दाखवून लवचिक किंवा आजच्या भाषेत फक्त तमासगिरी नाही तर व्हर्सटाईल ऍक्टर आहोत हे दाखवून दिले होते. यात अविनाश मुसरेकर हा तिचा नायक होता. बाकी निळू फुले, संजय जोग अशी भली मोठी जंत्री असली तरी चित्रपटाचा केंद्रबिंदू उषा चव्हाण होती. त्या काळात दादांशिवाय उषा चव्हाणला चित्रपट मिळत होते. उषा चव्हाणसाठी चित्रपट बनत होते. लावणी आणि घरंदाज अशा नायकांमध्ये जयश्री गडकर आणि आशा काळे यांची मक्तेदारी मोडून काढत उषा चव्हाण गाजत होत्या. उषा चव्हाण यांचा आणखी एक दादांशिवाय गाजलेला चित्रपट म्हणजे रानपाखरं. 1960च्या दशकातील नायिका आणि विनोदाचा बादशाह असलेल्या राजा गोसावी बरोबर काम करून आपण मातंबर नायकांबरोबरही किती ठामपणे उभे राहू शकतो हे उषा चव्हाणने दाखवून दिले होते. हा चित्रपटही तुफान गाजला होता. केवळ दादांच्या विनोदी चित्रपटाची नायिका हा शिक्का पुसून टाकत एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपण वेगळी प्रतिमा तयार करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले होते. दादा कोंडकेंचा सलग 9 सुपरहिट चित्रपटांचा विक्रम मोडण्याच्या इराद्याने चित्रपटसृष्टीत आलेल्या सुषमा शिरोमणी यांनी आपल्या मोसंबी नारंगी या चित्रपटात उषा चव्हाणला घेतले आणि या प्रमुख भूमिकेत त्या चांगल्या चमकल्या. दादांशिवाय कुठेही गेलो तरी यशस्वी होऊ शकतो आणि समोर कोण नायक आहे याला महत्त्व नाही हे दाखवत यशाची शिखरे उषा चव्हाण गाठत होत्या. उषा चव्हाण यांचा आणखी एक ऑफ बीट म्हणावा लागेल असा चित्रपट म्हणजे सख्या सजना. या चित्रपटात त्यांचा नायक होता गणपत पाटील. तमाशात नाचाची भूमिका करणारा गणपत पाटील हा उषा चव्हाणचा नायक ही कल्पनाच प्रेक्षकांना गमतीशीर वाटली, पण कथानकाची गरज पाहता गणपत पाटलांसाठी हा चित्रपट बनवला होता असे वाटते. पण यातील त्यांची भूमिका लक्षणीय होती. 1980च्या दशकातील बिगरदादा उषा चव्हाणचा आणखी एक गाजलेला चित्रपट म्हणजे कडक लक्ष्मी. यात उषा चव्हाणचा नायक होता यशवंत दत्त. निळू फुले, शरद तळवळकर, जयश्री गडकर अशा सगळ्या जंत्रीत एक खट्याळ गावरान भूमिका घेऊन उषा चव्हाणने टायटल रोल केला होता. हा चित्रपटही तुफान गाजला. एकूणच दादा आणि उषा हे समीकरण मोडून काढत दादांशिवाय उषा चव्हाण हे एक नाव आहे हे दाखवण्यात उषा चव्हाण बऱ्यापैकी यशस्वी झाल्या होत्या. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात हे एक महत्त्वाचे सोनेरी पान असणार आहे हे उषा चव्हाण यांनी दाखवून दिले होते. तर मित्रांनो, तुम्हाला उषा चव्हाण या अभिनेत्रीचा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडतो कमेंट बॉक्स मध्ये त्या सिनेमाचं नाव लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका.